नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर गणिताचे काही व्हिडिओ बनवा, त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। गणिताचा उपयोग करून कसं बुद्धिमत्ता पण सोडवता येते आणि काही असे गणित किंवा काही असे ट्रिक शॉर्टकट जे इतकी दिवसापासून आम्ही 2015 पासून शिकवतो त्यातून काही निर्माण झाल्यात त्या आणि फक्त मुंडेकर अकॅडमीमध्येच वापरल्या गेल्यात। कुठल्या पुस्तकात इतरत्र तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाहीत। अशा काही गोष्टी आपणच बघणार आहोत। तर सर्वांनी इकडं लक्ष द्यायचे। बाकी बेसिक भाग वर्गात काय पाठ करून घेतला जातो तर बेसिक पासून मूळ संख्या वर्गातच पाठ करून घेतला, त्याची बेरीज काय काय नाही। तर 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 1 ते 100 पर्यंत एकूण ह्या 25 मूळ संख्या आहेत, त्यांची बेरीज 1060। 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती तर 15 आहेत। 51 ते 100 मध्ये मूळ संख्या 10। हे सगळा भाग 1 ते 50 मधील मूळ संख्येची बेरीज 328। 51 ते 100 मधील मूळ संख्येची बेरीज 732। जोडमूळ संख्या किती आहेत? 8 आहेत 1 ते 100 पर्यंत। 2 3 ही पहिली मूळ संख्याची जोडी नाही, कारण की त्याच्यात फरक 2 असावा। 2 3 मध्ये फरक 1 आहे, ही घ्यायची नाही। 3 आणि 5 ही पहिली, अशा घेत घेत आपल्याला राहायचे। तर 8 जोड्या, मग त्याच्यावर असे बेसिक प्रश्न ते तर तिथं क्लिअर होतीलच, वर्गात आम्ही करून घेतो। पुढे एक येते त्रिकोणी संख्या म्हणून टॉपिक आहे। त्याचा उपयोग बुद्धिमत्तेत इतका होतो, तो कसा वापर करायचा आणि तो कसा इथं आम्ही क्लासमध्ये करून घेतो तेही आपल्याला इथं बघायचे। त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर पहिल्या संख्येत क्रमाने येणाऱ्या दुसरी संख्या म्हणून की त्रिकोणी संख्या। पहिल्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या 1 आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या 1 मध्ये 2 मिसळायचं म्हणजे झाली 3। तिसऱ्या नंबरची त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 पर्यंतची बेरीज म्हणजे 6। चौथ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बराबर 10। तर या कमीत कमी 1 ते 25 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे। याचे फायदे बघा। समजा पाठ करून घेतलं 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 हे झाल्या 1 ते 100 मधील 13 त्रिकोणी संख्या आहेत। मग मी जर अचानक म्हणलं तर सांगा 1 ते 13 पर्यंतची बेरीज तर 91, कारण की 13व्या नंबरची त्रिकोणी संख्या कोणती? 91। मी म्हणलं 1 ते 10 पर्यंतची बेरीज सांगा, 10व्या नंबरची त्रिकोणी संख्या 55। तुम्हाला क्षणात लक्षात येईल। त्याच्या पुढील त्रिकोणी संख्या पुढे 13 झाले, 14 मिसळायचं। 91 14 105 120 136 153 171 190 210 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आल्यात। मी जर म्हणलं 1 ते 17 पर्यंतची बेरीज सांगा तर 153 हे तुमचं तोंडी उत्तर असलं पाहिजे, कारण की 17 नंबरला त्रिकोणी संख्या कोणती आहे? 153। 1 ते 20 पर्यंतची बेरीज सांगा 210, अचानक आलं पाहिजे। 1 ते 15 पर्यंतची बेरीज सांगा 120, का तर 15 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती आहे? 120। तर हे तर तुम्हाला बेरीज पाठच होईल। तर जिल्हा परीक्षा भरतीपर्यंत आलेला हा प्रश्न आहे, 1 ते 17 पर्यंतची बेरीज सांगा, तर ते तुम्हाला क्षणात काढता येईल। का? त्रिकोणी संख्या हे वर्गात आपण 30 पर्यंत पाठ करून घेतो। तर 25व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या पुढे चला, ही आहे 20व्या क्रमांकाची। पुढे बेरीज करत राहायचं। 231 253 276 300 आणि 325। 25व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या 325 आहे। म्हणजे 1 ते 25 पर्यंतची, उद्या जर चालू प्रश्न आला 1 ते 25 पर्यंतची बेरीज काढा, तर क्षणाचा विलंब न करता 325 हे उत्तर तुम्हाला द्यायचे। 1 ते 15 पर्यंतची बेरीज सांगा 120। 1 ते 20 पर्यंतची बेरीज सांगा 210। 1 ते 10 पर्यंतची बेरीज सांगा 55। 1 ते 16 अचानक प्रश्न आला, 16 नंबरची त्रिकोणी संख्या 136। 1 ते 8 पर्यंत सांगा 8व्या नंबरची त्रिकोणी संख्या 28। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं। तर दुसरा ह्याचा उपयोग काय? एक तर बेरीज तर तुम्हाला काढता येतेच। दुसरा फायदा ह्याचा उपयोग काय आपल्याला करायचंय, सर्वांनी इथं बुद्धिमत्तेत उपयोग कसा करायचंय तर हे आपल्याला इथं लक्षात येईल। बेरजा पाठ झाल्या। आता ह्याच्यावर आधारित गणित काय येतात बघा। उपयोग कुठं करायचा? बेसिक तुम्हाला कुठलंही मोजताना, समजा पहिलं बेसिक तुम्हाला माहीतच आहे,
तर बुद्धिमत्तेला प्रश्न येतो, यामधील कोणांची संख्या किती? सूत्र सगळ्यांना माहिती आहे, तरी 1 2 3 4 5 6 7 8. क्षणात आता इथं 8व्या नंबरची त्रिकोणी संख्या तुम्हाला माहित आहे ना, 8व्या नंबरची त्रिकोणी संख्या 36. 1 2 3 4 5 6 7 8. तर क्षणात इथं त्रिकोणाची संख्या किती? किंवा 6व्या नंबरचं आलं किंवा 5व्या नंबरचं आलं तर 15, 6व्या नंबरचं 21, 7व्या नंबरचं 28, 8व्या नंबरचं 36, 9वा 1 ते 9 पर्यंतची बेरीज काय? तर हे काढता येईल तुम्हाला. चौकोन इथं किती आहेत यांची माहिती तुम्हाला ह्याचा उपयोग करून येईल. नंतर वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये बिंदू दिलेत A B C D E आणि F. तर ह्या एका बिंदूला जोडून बाकी प्रत्येक बिंदूला किती रेषाखंड जातील किंवा टोटल बिंदूला जोडलं तर एकूण रेषाखंड किती, असे प्रश्न इथं ह्याचाच वापर करून बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला एकदम तोंडी सोडवता येते. तर हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचे. ह्याच्यानंतर आधारित दुसरा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे गणिताचाच भाग, त्रिकोणी संख्या, बेसिक भाग. ह्याचा उपयोग करून पुढलं काय, तुम्ही एका खेळामध्ये किंवा IPLचं एक उदाहरण बघू. IPL मध्ये एकूण 8 संघ आहेत. प्रत्येकानं प्रत्येकासोबत एक मॅच खेळल्यास एकूण मॅचेस किंवा एकूण सामने किती? एकदाच खेळायचे. तर इथं काहीच सूत्र न वापरता कसं डायरेक्ट, खरं तर सूत्र वापरायला गेलं तर n(n)(1) भागिले 2 हे आहे, पण हे आपल्याला इथं वापरायचं नाही. तर 8व्या नंबरचं जर असेल तर एकूण सामने किती होतात, तर इथं शॉर्टकटमध्ये डायरेक्ट 7व्या नंबरची त्रिकोणी संख्या तुम्हाला इथं आठवली पाहिजे. तर 7व्या नंबरची त्रिकोणी संख्या 28 आहे, म्हणून 28 सामने होतात. सूत्र काहीच ठेवायचे नाही. उद्या प्रश्न आला किंवा IPL मध्ये समजा पुढल्या वर्षी 10 संघ आहेत, तर IPL मध्ये 10 संघ आहेत, तर प्रत्येकानं प्रत्येकासोबत एक मॅच खेळली तर एकूण सामने किती किंवा एकूण मॅचेस किती? क्षणात 9व्या क्रमांकाची त्रिकोणी 45 हे याचं उत्तर आहे, 45. तर हे क्षणात जायचे. उद्या प्रश्न आला किंवा एका कुस्तीच्या डावामध्ये एकूण 20 कुस्तीपटूंनी भाग घेतला, 20, प्रत्येकाने प्रत्येकासोबत एक मॅच खेळली, तर एकूण सामने सांगा. 19व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या जी आहे 190. हे तुम्हाला क्षणात उत्तर, एवढ्या मॅचेस तिथं होतील. डायरेक्ट शॉर्टकट, कुठलं सूत्र नाही, ह्याचा उपयोग आपल्याला योग्य पद्धतीनं करता येईल. तर मी म्हणलं एका कॅरमच्या स्पर्धेत 15 खेळाडूंनी भाग घेतला, प्रत्येकानं प्रत्येकासोबत एक मॅच खेळली, तर एकूण मॅचेस सांगा. 14 क्रमांकाची त्रिकोणी संख्या जी आहे 105. क्षणात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 120 15वी आहे, पण 1 -1 कमी घ्यायचे, हे लक्षात ठेवा. नंतर पुढं ह्याच्यावर विविध प्रश्न येतात हस्तांदोलनाचे. एका हस्तांदोलनाचे प्रश्न येतात. एका व्यासपीठावर 12 प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, 12 प्रमुख पाहुणे. प्रत्येकाने प्रत्येकासोबत एकदा हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलनाची संख्या सांगा. तर 12 आहेत. 11 नंबरची त्रिकोणी संख्या, 11 नंबरची त्रिकोणी संख्या आहे 66. क्षणात उत्तर तुमचं किती आलं पाहिजे? 66. 13 आले तर 12व्या नंबरची, 15 आले तर 14व्या नंबरची. हे सगळं तुम्हाला तिथं घेता आलं पाहिजे. ह्याचा वापर करून तिथं तुम्हाला सोडवता येते. तर UPSC 2010ला पुरवला आलाय प्रश्न. एका ह्याच्यात 15 खेळाडूंनी भाग घेतला होता, 15. तर प्रत्येकाची प्रत्येकासोबत एक मॅच झाली, तर एकूण मॅचेस किती? तर एकूण सामने किंवा मॅचेस, खेळाडू इकडं, आपल्याला जायचं आहे 14व्या नंबरची त्रिकोणी संख्या. 14व्या नंबरची संख्या जे आपण पाठ करून घेतला जातो, तर ती 14 नंबरची आहे 105. तर तोंडी उत्तर आपल्याला इथं 2010च्या UPSC पूर्वला आलेल्याचं भेटून जाईल, 105. तर त्रिकोणी संख्याचे फायदे, बुद्धिमत्तेत कसे घ्यायचे, गणिताचा वापर करून कसं बुद्धिमत्तेत तोंडी उत्तर सोडवायची, कुठल्याही सूत्राचा वापर न करता, हे आपण आताच बघितलेलं आहे. तर हे आपण कमीत कमी 25 पर्यंत पाठ असलं पाहिजे. 30 पर्यंत आपण वर्गात त्रिकोणी संख्या पाठ करून घेतो. तर गणिताचा छोट्या छोट्या मुद्द्याचा वापर करून कसं लवकरात लवकर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचे,
हे आपण बघत आहोत. पुढला मुद्दा आहे एक, पुढं कसं उत्तर वेगळे सोडवायचं गणिताचा वापर करून, तर फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय, जसं अगोदर आपण बेरीज केली तसंही तो गुणाकार आहे बघा. आणि त्याचा उपयोग करून काय काय होतो, तर पहिली फॅक्टोरियल किंवा एकचा फॅक्टोरियल काय, तर 1 पर्यंतच गुणाकार. आता पुढलं लक्षात येईल केल्यास 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, तर 1 गुणिले 2, 2 फॅक्टोरियल 2. 3 फॅक्टोरियल काय आहे, तर 1 गुणिले 2 गुणिले 3, 3 दुनी 6. 4 फॅक्टोरियल 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 बराबर 24. किंवा वरच्या संख्येला फक्त नवीन जे आपण काढत आहोत त्यानं जरी गुणलं तरी काही अडचण नाही. इथं डायरेक्ट आपण 5 न गुणलं किंवा 24लाच 5 न गुणलं तरी काही अडचण नाही. 5 फॅक्टोरियल आहे 120. 6 फॅक्टोरियल आहे, ह्याला 6 न गुणलं तरी चालतंय 720. 7 फॅक्टोरियल आहे 5040 आणि 8 फॅक्टोरियल आहे 40320. ठीक आहे, इथपर्यंत आपण झालेलं आहे आपलं. तर आता ही झालं फॅक्टोरियल म्हणजे गुणाकार. 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 4 पर्यंतचा गुणाकार. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 5 पर्यंतचा गुणाकार. 7 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 7 पर्यंतचा सर्व संख्येचा गुणाकार. तर 1 फॅक्टोरियल 1, 2 फॅक्टोरियल 2, 3 फॅक्टोरियल 6, 4 फॅक्टोरियल 24, 5 फॅक्टोरियल 120, 6 फॅक्टोरियल 720. याचा उपयोग करून आपल्याला आता बुद्धिमत्तेकडे कसा उपयोग होतो इकडे लक्ष द्या बारकाईनं. पुढला प्रश्न असा येऊ शकतो, 1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून किती 3 अंकी संख्या तयार होऊ शकतात. तर 1, 2, 3 हे वापरून किती 3 अंकी संख्या तयार होतात, तर क्षणात आपल्याला ह्याचा उपयोग बुद्धिमत्तेचा करायचा आहे. 3 फॅक्टोरियलची किंमत काय, डायरेक्ट तितक्या संख्या तयार होतील. 1, 2, 3 या 3 अंक वापरून किती 3 अंकी संख्या तयार होतात, तर 6. कोणत्या 6 एकदा आपण बघू. 123 ह्याची अदलाबदल करा, 132, 2 पासून सुरुवात करा, 213, 231, 312, 321. 3 अंक वापरून याच 6 संख्या तयार होऊ शकतात. 7वी संख्या इथे तयार होत नाही. मग फॅक्टोरियलचा उपयोग करून डायरेक्ट तुम्हाला कसं उत्तर देता येईल बघा. सांगा मग, 1, 2, 3, 4 हे 4 अंक वापरून एकूण किती 4 अंकी संख्या तयार करता येतील, तर क्षणात 4 फॅक्टोरियल आठवलं पाहिजे. 4 फॅक्टोरियल काय आहे, तर 24. तर इथे 24 संख्या तयार होतील. सुरुवात 1 पासून 6 संख्या तयार होतील, सुरुवात 2 पासून 6 संख्या तयार होतील, 3 पासून सुरुवात असणाऱ्या 6 आणि 4 पासून सुरुवात असणाऱ्या 6, अशा 24 संख्या येथे आपल्याला सांगता येईल. असे तलाट्याला इकडं तिकडं 2 घेऊन देऊन जातात. साधे प्रश्न आहेत. पुढला प्रश्न आला, बारकाईने लक्ष पाहिजे. 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 अंक वापरून एकूण किती संख्या तयार होतील, तर क्षणात 5 फॅक्टोरियल 120 तुम्हाला आठवलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर आता हे बी लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे पण की त्याच्या अगोदरचं जे फॅक्टोरियल आहे तेवढ्या संख्या सुरुवातीच्या अंकाच्या असतात. म्हणजे सुरुवात 1 पासून किती संख्या तयार होतील, तर 24, 2 पासून 24, 3 पासून 24, 4 पासून 24 आणि 5 पासून 24, अशा 120 संख्या इथे तयार होतात. मग पुढल्या काही गणितात काय करू शकतात, तर कोणते अंक बदलले किंवा इथं 0 दिला समजा आणि विचारलं 1, 2, 0, 4 हे अंक वापरून एकूण किती 4 अंकी संख्या तयार होतील, 4 अंकी, तर मात्र इथं उत्तर 24 येणार नाही. कारण की 1 पासून सुरुवात होणाऱ्या 6, 2 पासून सुरुवात होणाऱ्या 6, 0 पासून जर सुरुवात केली तर 124, 214 अशा संख्या तयार होतील. त्या काही 4 अंकी संख्या तयार होणार नाही, 3 अंकी आहेत. म्हणून तुम्हाला 0 पासून सुरू होणाऱ्या 6 ह्या वगळाव्या लागतील आणि नंतर म्हणजे 18 संख्या इथं तयार होतील. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्याच्यात बारकावे मुद्दे तुम्हाला खूप शिकण्यासारखे आहेत.
5 6 7 8 हे अंक वापरून एकूण किती संख्या तयार होतील? तर 4च अंक आहेत. अंक काही क्रमाने असावं किंवा सुरुवातीचा असा काही इथं गरज नाही. तर 5 6 7 8 हे अंक वापरून 4च अंक आहेत, तर 4 फॅक्टोरियल घ्यायचं. 4 फॅक्टोरियलची किंमत आहे 24 संख्या तयार होतील. मग लक्ष द्या, 5 पासून 6, 6 पासून 6, 7 सुरुवातीला असताना 6 संख्या तयार होतील आणि 8 सुरुवातीला 6. तर यांची पण बेरीज केली तरी 24च येणार. आता ह्याचा उपयोग करून तुम्हाला पुढले प्रश्न कसं सोडवता येतील बघा. 5 6 7 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या किती तयार होतील? तर 24. पहिला मुद्दा इथं कळाला. हे जर 6 6 माहीत नसेल आणि पुढला प्रश्न आला 5 6 7 8 हे अंक वापरून 7,000पेक्षा जास्त किमतीच्या किती तयार होतील? तर 7,000चे म्हणजे हे 6 आणि हे 6 एकूण 12 संख्या तयार होतील. हे लक्षात घ्यावं लागतं. 5 6 7 8 हे अंक वापरून 6,000पेक्षा जास्त किती संख्या तयार होतील? 6,000पेक्षा. तर 6 6 6 तिन्हीची बेरीज 18 हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 5 6 7 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 8,000पेक्षा जास्त किमतीच्या एकूण संख्या किती? 8,000पेक्षा जास्त म्हणजे ह्याच्याच वरच्या आपल्याला घ्यावे लागतील. तर तेही किती? 6 संख्या फक्त तयार होतील. तर ह्याच्यावर बेसिक मुद्दे भरपूर आहेत. तर हे आपल्याला फॅक्टोरियल एक लक्षात ठेवून तुम्ही हे सोडू शकता. आता पुढला जे शॉर्टकट मुद्दा आहे बेरीज काढण्याचा, किंवा ह्याच्यात प्रत्येक वेळेस तुम्हाला 1 5 8 7 हे संख्या देतील असं नाही. हे संख्या वापरून किती होतात? तर 24 झाल्या. तुम्हाला शब्द देऊ शकता दुसरे. GOLD गोल्ड. गोल्ड या शब्दाला किती विविध पद्धतीने लिहिता येईल? सेम किती आहेत ह्याच्यात अक्षर? 1 2 3 4. 4 फॅक्टोरियल 24 विविध पद्धतीने गोल्डची वेगळ्या पद्धतीने मांडणी करता येईल. साधा आणि सोपा बुद्धिमत्ता फॅक्टोरियल वापरून सोडवता येईल. मग पुन्हा समजा काही जणांचा डाऊट असेल, सर इथे एक डबल शब्द झाला तर काय करायचं? तर ते वर्गात भागी 2 न भागायचं किंवा 3 न भागायचं किंवा 4 न भागायचं. कसं भागायचं काय नाही ते तर होणारच. तर बेसिक फॅक्टोरियलचा उपयोग करून आपण ही माहिती घेऊ शकतो. तर 2 फॅक्टोरियल 2 आहे, 1 फॅक्टोरियल 1, 3 फॅक्टोरियल 6, 4 फॅक्टोरियल 24, 5 फॅक्टोरियल 120, 6 फॅक्टोरियल 720, 7 फॅक्टोरियल 5040 किंवा 5040, 8 फॅक्टोरियल 40,320. इथपर्यंत किमान कमीत कमी सर्वांना लक्षात ठेवायचे. पुढचा मुद्दा शॉर्टकट आणि वापरून ते वर्गातच, म्हणजे हे शॉर्टकट मुंडेकर अकॅडमी येथेच क्लासला तयार झालेत. कुठल्या पुस्तकात तुम्हाला भेटणार नाहीत. किंवा कुठं वाचण्यात आले तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, किंवा कुठं तुमच्या बघण्यात आले तर त्याची स्क्रीनशॉट पाठवू शकता तुम्ही आम्हाला. तर हे यांचा उगम इथंच झालेला आहे असं आम्हाला वाटते. पुढे बघा, 1 2 3 हे अंक वापरून एकूण किती संख्या तयार होतील व त्या सर्व संख्यांची बेरीज काढा. पुढला मुद्दा, किती संख्या व सर्व संख्यांची बेरीज काढा. तर बघा, पहिला प्रश्नाचं उत्तर तर 3 फॅक्टोरियल 6, एकूण 6 संख्या येथे तयार होतील. तर कोणत्या 6? पुन्हा एकदा मी लिहितो. 1 2 3, 1 3 2, 2 1 3, 2 3 1, 3 1 2 आणि 321 या 6. आता बेरीज काढा म्हणजे प्रत्येक वेळेस पुढल्या प्रश्नात जर 4 अंक असतील तर 24 संख्या होतील, 5 असतील तर 120 होतील. मग 120 संख्या लिहिणार आणि बेरीज कशी काढणार? त्यासाठी कुठं तर तुम्हाला शॉर्टकट ह्याचा माहीत असला पाहिजे. तर कसा शॉर्टकट आहे आणि काय आहे हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर काय करायचं? सर्वप्रथम ह्या 1 2 आणि 3 या अंकांची बेरीज करायची. 3 आणि 3 6 बेरीज आली. आता काय करायचं? अंक किती आहेत ते बघायचं. 3 ह्याला आपल्याला ह्या अंकाला फक्त गुणायचंय ह्याच्या अगोदरच्या फॅक्टोरियल, म्हणजे 3 अंक आहेत, 3 इथं गुणायचं नाही.
तर 3च्या अगोदर संख्या कोणती आहे 2. 2 फॅक्टोरियल काय तर 2च आहे. तर 2 न इथं एकदा गुणायचं. का गुणायचं तरी एकदा बघा. प्रत्येक लाईनला प्रत्येक अंक किती वेळेस आहे 2 वेळेस. प्रत्येक लाईनला प्रत्येक अंक 2 वेळेस आहे म्हणून 2 ने गुणू शकता. 6 दुनी 12 इथं येईल. आता 12ची मांडणी कशी पदाच्या लक्ष द्या. 3 पदं आहेत म्हणून 3 वेगळ्या पद्धतीने मांडणी करायची आहे. 12 शॉर्टकट आहे लक्षात घ्या. 12 लिहिलं. ह्या 2च्या खाली 1 आला पाहिजे. नंतर पुढं 12 आणि ह्या 2च्या खाली 1 लिहिलं पाहिजे 12. बघा फार इंटरेस्टिंग आहे. मग आता बेरीज करायची. 2 3 3 1. 1332 ही 1 2 3 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या या 6 संख्येची बेरीज आहे. तुम्ही असं जरी काढलात तरी तेच येणार आहे 1332. पण प्रत्येक वेळेस हे काढणं शक्य नाही. ही शॉर्टकट आहे. आता काही जण म्हणताल हे सर असं इकडंच का लिहिलंय. इकडं लिहा. ठीक आहे ट्राय करूत. 12 ह्या 1च्या खाली 2 लिहूत 12 आणि ह्या 1च्या खाली 2 लिहूत. चेक करूत. पुन्हा बेरीज करा. 2 3 3 1. 1332 ही सर्व या 6 अंकाची बेरीज आहे. ही शॉर्टकट मेथड आमच्याच क्लासला जनरेट इथं झालेली आहे. तर बघा 3 अंकी संख्या असतील तर 2 फॅक्टोरियलनं गुणायचं. 4 अंकी संख्या असतील तर 2 न गुणायचं नाही त्या बेरजेला. 6 न गुणायचं. 5 संख्या असतील तर 4 फॅक्टोरियलनं गुणायचं. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती 24. तर त्याच्या अगोदरच्या फॅक्टोरियलनं आपल्याला गुणायचं आहे. पुढलं एक उदाहरण आपण बेरजेचं आणि एकूण संख्याचं पाहूत. कुणाला जर अडचण असेल तर थोडा व्हिडिओ थांबवून किंवा वापस घेऊन पुन्हा तुम्ही पाहू शकता. पुढला प्रश्न 1 2 3 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून किती 4 अंकी संख्या तयार होतील व त्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज काढा. बघा 4 अंक आहेत. 4 अंक आहेत म्हणजे 4 फॅक्टोरियल घ्या. 4 फॅक्टोरियल 24. तर सरळ सरळ 24 संख्या इथे तयार होतील. पुढला मुद्दा आहे बेरीज काढायची. तर मांडणी करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 या सर्वांची बेरीज करा. किंवा आताच सांगलं 4थ्या नंबरची त्रिकोणी संख्या काय आहे तर 10. 1 3 6 10. आता 10ला आपण काही न ह्याच्या अगोदर बघलं की 2 न गुणलं होतं पण इथं 2 न गुणायचं नाही. का तर 4 अंक आहे तर 4च्या अगोदरचं फॅक्टोरियल किती 3च्या फॅक्टोरियल इथं गुणायचे. तर 3चं फॅक्टोरियल काय आहे तर 6. 6 न गुणायचं. किंवा प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक अंक इथं 6 वेळेस येणार आहे. तर 6 गुणिले 10 60. आता 60ची मांडणी त्याच पद्धतीने करावं लागेल. मात्र इथं 1 2 3 4 अंक असल्यामुळे 4 वेळेस आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लिहितोय बघा मी. 60 ह्या शून्याच्या खाली 6. 60 ह्या शून्याच्या खाली 6 आला पाहिजे. 60 3 वेळेस नाही 4 अंक असल्यामुळे 4. मागच्या प्रश्नात 3 अंक होते म्हणून 3 वेळेस आपण मांडणी केली ती. आणि इथं 60 0 6 6 6 आणि 6. तर 66,660 ही 1 2 3 4 या अंकापासून 4 अंकी जी संख्या तयार होत्या 24 त्या सर्व संख्यांची बेरीज आहे 66. ह्याच्यावर प्रश्न तलाट्यावर पण येऊन गेलेला आहे. 2 मार्काला विविध परीक्षेत आलेला आहे. तर हे आपल्याला लक्षात सोप्यात सोप्या पद्धतीनं फॅक्टोरियल सारख्या एका भागाचा उपयोग कसा करून तुम्हाला गणित सोडवता येतील हे आपल्याला बघायचे. तर पुढला प्रश्न आपण STIचा एक बघणार आहोत किंवा त्याच्यासाठी अगोदर पुन्हा एक थोडा सराव आपण करू. काही जणाला जर अडचण येत असेल 4 5 आणि 6 हे अंक वापरून किती संख्या तयार होतील आणि त्या सर्व संख्यांची बेरीज. ठीक आहे चेक करूत. तर कळाला असेल 3 जेव्हा अंक आहेत तेव्हा 2 नच गुणायचे. बेरीज करा अगोदर. 4 अधिक 5 अधिक 6 टोटल बेरीज 15 आलेली आहे. 15ला आता 2 न गुणणं गरजेचं आहे कारण की 3 फॅक्टोरियल आहे त्याच्या अगोदरच घ्यायचे 2 फॅक्टोरियल.
2 फॅक्टोरियल 2च आहे. किंवा मांडणी जर केलात 4 5 6 4 6 5 5 4 6 5 6 4 6 4 5 6 5 4 प्रत्येक लाईनला प्रत्येक अंक 2 वेळेस येतो जर 3 संख्या असतील. 4 संख्या असतील तर प्रत्येक लाईनला प्रत्येक अंक 6 वेळेस येतो. 5 संख्या असतील तर 24 वेळा प्रत्येक अंक प्रत्येक लाईनमध्ये येतो. म्हणून ते घेणं गरजेचं आहे. मग 15 दोन्ही 30. 30 ची मांडणी कशी करायची आहे बघा. 30 ह्या शून्य खाली 3 आला पाहिजे. 30 आणि 30 4 वेळेस लिहायचं नाही कारण इथं 3च संख्या आहे तर 3च वेळेस मांडणी करायची आहे. 0 3 3 3 3330 ही 4 5 6 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आहे. तर पुढला आपल्याला प्रश्न बघायचा आहे तो STI मुख्य परीक्षेत 2017च्या आलेल्या परीक्षेत बघायचा. तर ठीक आहे, STI मुख्य 2017ला आलेला प्रश्न पाहणार आहोत. तर पुन्हा प्रश्न एकदा वाचूत. 1 3 5 7 व 9 या अंकाची पुनरावृत्ती होऊ न देता या अंकाचा वापर करून 5 अंकी संख्या तयार केल्या अशा सर्व संख्यांची बेरीज दर्शवणारा पर्याय. हा प्रश्न STI मुख्य 2017ला आलेला आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर 1 3 5 7 व 9 या सर्व संख्यापासून संख्या किती अंकापासून संख्या किती तयार होतात तर 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल किती तर 120 संख्या तयार होते. मला सांगा आता 120 संख्या जर कुठं लिहून त्यांची बेरीज काढणं शक्य आहे का तितक्या कमी वेळात. तर ह्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला शॉर्ट ट्रिक किंवा शॉर्टकट माहीत असणं गरजेचं आहे. आता मग चला काय करू तर ह्या सर्व संख्यांची अगोदर बेरीज करून घ्या. तर बघा 4 9 9 16 16 9 25. आता 25ला कोणत्या संख्येनं गुणायचं आहे हे तुम्हाला जर कळालं तर इथंच शॉर्टकट कळालेली आहे. तर एकूण संख्या किती चेक करा. 1 2 3 4 5 5 संख्या आहेत तर गुणायचं किती ना तिच्या अगोदरच्या फॅक्टोरियलनं. 5 संख्या आहेत तर 4 फॅक्टोरियल गुणणार. 4 फॅक्टोरियल किती 5 असणं गरजेचं आहे 24. तर 25 गुणिले 24 करायचे. तर 25 गुणिले 24 अर्थातच 600 येईल. तर 600ची मांडणी आता तुम्हाला 5 वेळेस करावी लागेल. जर 3 अंक होते ह्याच्या अगोदर पाहिलं आपण 3 वेळेस मांडणी करायची. बेरीज आली 30 30 30 3 वेळेस मांडणी. 4 अंक असतील 4 वेळेस मांडणी करायची. 60 बेरीज आली आपण 60 4 वेळेस मांडलं होतं. आता बेरीज आल्या 600 तर ह्याला 5 वेळेस मांडायचे. इथं मात्र एक लक्षात ठेवायचंय. आता गॅप इथून लिहिणार का इकडून लिहिणार तर एकच अंक सोडायचा आहे आपल्याला. तर या पद्धतीने मांडणी एकच सोडायचा 2 नाही इकडं. एकच पहिला सोडून पुन्हा 4 झालेत तर ही मांडणी तुम्हाला गरजेचं आहे. तर बेरीज करा 0 0 6 6 6 6 आणि 6. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष. तर ह्या पद्धतीने किंवा शेवटी 2 कुठं उत्तरं आहेत तर 66,66,600. पर्याय क्रमांक 3 हा अचूक आहे. STI मुख्य 2017चा प्रश्न क्षणात आपल्याला सोडवायचा होता. तर अशा बरेच शॉर्टकट फॅक्टोरियलचा उपयोग करून बेसिक पोलीस भरतीला येणारे प्रश्न. अचानक प्रश्न आला 3 4 9 8 हे अंक वापरून एकूण किती संख्या तयार होते. 4 फॅक्टोरियल 24 संख्या तोंडी उत्तर तुमचं येणं गरजेचं आहे. यांची बेरीज काढा. तर यांची बेरीज करायची. बेरजेला किती न गुणायचं 3 फॅक्टोरियल 6 न गुणायचं हे लक्षात घ्यायचं. जर 4 अंक असतील तर 6 न गुणा. 3च अंक असतील बेरीज करायची 2 न गुणायचं. आणि 2 अंकाची बेरीज काढणं काही गरज पडत नाही किंवा सरळ कळ लक्षात येते आपल्याला. तर ह्याच्या अगोदर आपण मूळ संख्या त्याच्यावर कसं आधारित तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर करणार. त्रिकोणी संख्या घेऊन तुम्ही कसा त्याचा आधारित बुद्धिमत्तेत प्रश्न करणार. तर हे सगळं त्याच्यावर येणारे प्रश्न तोंडी आपल्याला फक्त प्रश्नाकडे बघून उत्तरं सोडवता येतील. पुन्हा एकदा सांगतोय
त्रिकोणी संख्येचा वापर खूप महत्त्वाचा आहे. 1 ते 20 पर्यंतची बेरीज 210 आणि तेच 20 खेळाडू एका स्पर्धेत भाग घेतलेत, प्रत्येकाने प्रत्येकासोबत एक सामना खेळला, तर एकूण सामन्याची संख्या किती? एकानं मागं यायची आपल्याला, म्हणजे 19व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्येचा नंबर पुढं किंवा बेरीज काय आहे तर हे घ्यायचे. 19व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या 190 आहे. जर 20 खेळाडूंनी भाग घेतला तर 190, बेरीज विचारली तर 210. मग त्याचा विविध पद्धतीने आपल्याला वापर कसा करायचा, सूत्र कमीत कमी वापरून जास्तीत जास्त प्रश्न पाहिल्या आपल्याला तोंडी उत्तर कसं आलं पाहिजे हे सर्व आपण वर्गात तर पाहणारच आहोत. 1 ऑगस्ट रोजी परवा दिवशी आपली बॅच सकाळी 8 ते 10 सुरू होणार आहे मुंडेकर अकॅडमी कंधार येथे. तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा घ्यावा. अशा शॉर्टकट जास्तीत जास्त गणित कसे तोंडी किंवा लवकर आपल्याला सोडवता येतील हे आपण सर्व मार्गाने बघायचे. तर अशा काही गोष्टी आहेत हे आपण सर्व लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तर आजच्या भागात येथे आपण थांबू. ठीक आहे, धन्यवाद.